परफेक्ट आहे, पण ना बाईकचे हेडलाईट रस्ता दिसतोय अख्खा मग. हात राहू दे. नमस्कार मंडळी, आज आपण एक अशा ठिकाणी चाललो आहोत जी फारशा लोकांना माहीत नाही ना. फार गुगलवर फोटो मिळतात, पण एकदा तुम्ही इथे आलात ना की तुमच्याच कॅमेऱ्यात साठवून ठेवावं असं हे सुंदर ठिकाण म्हणजे कुडेरान धबधबा, जो बदलापूरच्या अगदी जवळ आहे. आम्ही बदलापूरवरून कुडेरान वॉटरफॉलसाठी सकाळी लवकर निघालो. गुगल मॅप्सवर पाहिलं तर अंदाजे 35-40 मिनिटांचा रस्ता दाखवत होता. पण खरं सांगायचं तर त्या नकाशापेक्षा हा अनुभव खूप वेगळा ठरला. मध्ये 1-2 वेळा रस्ता चुकलो सुद्धा, पण पुन्हा योग्य दिशा निवडली आणि पुढे निघालो. जसजसं पुढे जात होतो तसं रस्ता झपाट्याने बदलत होता. सुरुवातीला गावांची घरं दिसत होती, रस्त्याच्या कडेला खेळणारी मुलं, शेती करणारे शेतकरी आणि डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरायला निघालेल्या बायका. एकदम ग्रामीण जीवनाचं अस्सल दर्शन घडत होतं. रस्ता जसा पुढे सरकत होता तसा तो झाडांच्या कमानी खालून जातोय असं वाटायचं. एखाद्या जंगलाच्या मध्यातून निघालेली शांत वाट जशी. सूर्याचा प्रकाश सुद्धा पानातून छानसं फिल्टर होऊन खाली यायचा आणि त्या प्रकाश सावलीच्या खेळात रस्ता अजूनच छान वाटायचा. आजूबाजूचा शांतपणा इतका होता की आपल्या गाडीच्या आवाजाव्यतिरिक्त काहीच ऐकू येत नव्हतं. कुडेरानकडे जाताना वाटेत जशी गावं लागतात तशी ती फक्त गावं नाही वाटत. मुळगाव जणू प्रवासाची सुरुवातच एका गोड आठवणीसारखी. लव्हाळी नावातच लपलेलं प्रेम, हिरवळीत माखलेलं शांत गाव. चारगाव थोडं खोलात जाताना झाडांमध्ये लपलेलं कुजबुजतं गाव. आणि शेवटी बोराडपाडा, जिथून निसर्ग खरंच खुलतो आणि वाट आपली आपलीशी वाटू लागते. ही गावं म्हणजे नुसती नावं नाही आहेत, ही आहेत त्या रस्त्याची सजावट जी आपल्याला कुडेरानच्या धबधब्याकडे नेणाऱ्या सुंदर प्रवासाचा भाग बनते. बोराडपाडा गाव पार केल्यावर उजव्या बाजूला एक छोटा रस्ता फुटतो. हा रस्ता आपल्याला थेट कुडेरान गावात घेऊन जातो. त्या गावापासून पुढे जवळपास 20 मिनिटांचा एक छोटा ट्रेक पायी करावा लागतो. पण आम्ही मात्र गुगल मॅप्सवर अवलंबून राहिलो आणि त्यामुळे थोडी चूक झाली. अलीकडच्या शिंदीपाडा नावाच्या गावात आम्ही पोहोचलो. गुगल मॅपमध्ये आम्हाला पुढे जाणारा रस्ता दिसत होता, म्हणून आम्ही पुढे जायचा प्रयत्न केला. पण काही अंतरावर रस्ता थेट संपलाच. मग गाडी परत मागे फिरवली. तिथेच उभ्या असलेल्या एका काकांना विचारलं, काका, धबधब्याकडे जाण्याचा रस्ता कुठून जातो? त्यांनी अगदी शांतपणे आणि व्यवस्थितपणे आम्हाला रस्ता समजावून सांगितला.
सर ओके. या मंदिरात आतून ना सरळ जायचं. असं जा सरळ हां थोडं पुढं झाड आहे, झाड असं हां. झाड आहे. ओके. तिथे झाडाखालच्या असं हे नाला आहे ना, हा पलटी करायचं पलटी ते बाजूला. पलीकडच्या साईडला. हा तसं गेलं का असं सरळ अशीच वाट आहे, ती सोडायची नाही. हम्म. पुढं टावर लागेल. अच्छा. टावर परत जा या रस्त्यानं हा. थोडं पुढे गेलं ते की असं आपण गेट आहे, पुढेरान लावलेलं गावात असे. पोहोचतो. तिथे गाव जायचं एकदम तिथे शांत, पुढं टावर पर्यंत निसर्गाच्या सान्निध्यात जायचं. विसावलेलं. टावर पर्यंत इथून सीधा पुढे जायचं, असं सुमारे नाही 20 जायचं. मिनिटांचा पुढे छोटासा गेलं का ट्रेक एकदम पार आहे. पुढे पायवाटेवरून 20 चालत मिनिटाच्या हिशोबात. झाडांच्या सावलीतून जात आता सिरमिटचं हळूहळू बुरुज आपण त्या बनवलेलं सुंदर आहे. धबधब्यापर्यंत असं पोहोचतो. जाऊया हाताने जायचं. खडक लागेल, खडक हां, हां. खडक समजतं ना. खडकी. हा हो हो हो. आम्ही असं जाऊया तुम्ही. ठीक आहे चला. काय नाही. थँक्यू. इथं आल्यानंतर आपल्याला 20 मिनटं पुढे चालायचं आहे. त्यानंतर मग वॉटरफॉल. थोडंसं लांब आहे, बघूया. जाऊ चालत. आम्ही त्यांचं ऐकून पुन्हा पुढे निघालो आणि खरंच आम्ही बरोबर रस्त्यावरच आलो होतो. कारण थोडं पुढे गेल्यावर एका रानातून जाणारी पायवाट दिसली, जी थेट धबधब्यापर्यंत पोहोचवणारी होती. नाही पण खोल नाही जास्त. त्या वाटेचं सौंदर्य अगदी मनात भरून येणारं होतं. शहराच्या एवढ्या जवळ आणि एवढं निसर्गमय शांत असं काहीतरी पाहायला मिळेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या हिरव्या रानवाटा तुडवत आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. एका डोंगराच्या कुशीत वसलेली भातशेती दिसली. हिरव्या रंगाचा गालीचा जणू डोंगराच्या कुशीत अलगद पसरलेला होता. आम्ही क्षणभर थबकलोच. मग वाटेवर पुन्हा निघालो. पण मनात एक विचार घोळत होता. बरोबर जातोय ना आपण? म्हणून मग शेतात काम करत असलेल्या एका काकांना हाक मारली. काका, कुडेरान धबधब्याचा रस्ता हाच ना? काकांनी हसून मान हलवली. तेव्हा कुठे मनाला हायसं वाटलं. हो, आपली दिशा बरोबरच आहे. कसं वाटतं इकडे? हा आमचा दुसरा ब्लॉग आहे. सेकंड ब्लॉग. हळूहळू इम्प्रूव्ह होऊ आम्ही पण. ह्या टॉवर जवळ यायचंय. टॉवर पासून रस्ता जातोय. ही वाट दूर जाते. राईटला की लेफ्टला? इथून 2 वाट आहेत. नक्की कुठली?